प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती. मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला आणि म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा 7:13 दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं. हे बघा, माझं एवढंच मत आहे की दादा जर 27 तारखेला गाडीला गेले असते, पुण्याला पोचले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीला बारामतीला गेले असते, तर मग हे जी काही घटना, दुर्दैवी घटना घडली ती घडली नसते. आता 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या. उशीर झाला बैठकीला, त्यानंतर एक कुठला तरी फोन आला, तो कोणाचा आला तर लोकांना कळलेलं आहे. फाईल मुद्दामून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे असं कुठेतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली. दादानी ती सही केली आणि त्यानंतर 7:13 विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचा प्लॅन आधीच विमानाला जायचा असला असता तर दुपारीच विमानाचं बुकिंग झालं असतं, नाहीतर 26 तारखेला संध्याकाळी झालं असतं. त्यामुळे जी काही क्रमवारी आहे ज्याच्यामुळे दादांना उशीर झाला ते फक्त मी बोलून दाखवलं. बाकी मी कोणावरही प्रश्नचिन्ह तिथं केलेलं नाही. आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत, आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले, महिनाभर 2 महिने कुठल्या हॉटेलला भेटले, कुठं कुठं गेले होते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. पवारांच्या जवळचे असणारे प्रमोद हिंदूराव यांनी देखील माहिती दिलेली आहे अशाच पद्धतीची. प्रमोदराव हिंदूरावांचा त्याचा अर्थ एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही. जे खरं आहे ते मी तिथं बोललो. जसं की 27 तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणतात की मी तिथं आलो, उशीरपर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाला गेले. त्याचा अर्थ 3 पैकी 2 गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली. त्या पॉलिटिकल कन्सल्टंटकडे योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती. आणि मग तिथंच कदाचित तो वादविवाद तिथं झाला. तटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला, म्हणून उशीर झाला. आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती 28 तारखेला सकाळची.